आज शिंपल्या भेट आल्या होत्या म्हणून विचार केला मस्त शिंपल्यांचा हळदीचा रस्सा आपण बनवूया. नेहमीपेक्षा वेगळं पण अतिशय चविष्ट लागतो. भाकरी आणि भातासोबत तर लाजवाबच. तर मंडळी जास्ती वेळ न घालवता बनवूया आज आपण तिसऱ्यांचा कालवण. तुम्हाला कधीही ताजी मासे मागवायची असेल ना, तर नेहमी नाकवा सी फूड्सलाच आठवण करा. मला कधीही मासे लागते मी त्यांनाच कॉल करते आणि त्यांचा नंबर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्हाला सुद्धा कधीही ताजी मासे खायची असेल तर ही इज द राईट पर्सन. तर इथे आपण आता तिसऱ्या बनवणार आहोत, तर त्यासाठी एक मसाला तयार करणार आहोत. तर ते मसाला तयार करण्यासाठी आधी 2 चमचे धणे, त्याचसोबत 1 चमचाभर जिरं, थोडीशी काळी मिरी म्हणजे 1 चमचाभर काळी मिरी घ्यायची, 1 चक्रीफूल घ्यायचं आहे, दालचिनी घ्यायची आहे थोडीशी, 1 मोठी वेलची आणि अर्धी जावित्री. हे सगळं मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे लो फ्लेमवर. भाजून झाल्यानंतर साईडला ठेवा. आता वाटण तयार करायचं आहे त्यासाठी 1 वाटीभर खोबरं, मूठभर कोथिंबीर, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 मोठ्या लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि आपण भाजलेला गरम मसाले हे सगळं एकत्र आपल्याला ग्राइंड करायचं आहे. पण त्याआधी याच्यामध्येच मी 1 चमचा हळद, आगरी मसाला साधारण 1 ते 1.5 चमचा घालते आणि 2 चमचे भरून चिंचेचा कोळ. मस्त या प्रकारे वाटण तयार करायचं आहे. हे वाटण तुम्ही कुठल्याही मासेसाठी वापरू शकता बरं का. आता कडकडीत तेल गरम करा आणि त्याच्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे आपल्याला मस्त तेलावर परतून घ्यायचं आहे. खूप असं चॉकलेटी वगैरे करायचं नाही. हलकंसं मऊ पडल्यानंतर 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या ठेचून याच्यामध्ये घालायचं आहे आणि तयार केलेला मसाला. संपूर्ण मसाला आपण घेतलेला आहे. बिलकुलही साईडला वगैरे काढून ठेवलेलं नाही आहे. थोडंसं तिखटपणासाठी 1 चमचाभर सिम्पली स्वादिष्ट आगरी मसाला आणि स्वादसाठी सिम्पली स्वादिष्ट गरम मसाला याच्यामध्ये घातला आहे. तुम्हाला पण जर ऑर्डर प्लेस करायची असेल, तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी WhatsApp नंबर दिलेला आहे. तिथे फक्त तुम्ही मेसेज करा आणि तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील. मसाला 5 ते 6 मिनिटं लो फ्लेमवर आपण मस्तपैकी परतून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत तिसऱ्या. आता ह्या तिसऱ्या ऑलरेडी स्वच्छपणे धुवून घेतलेल्या आहेत आणि मधून चीर देऊन साफ वगैरे करून घेतल्यात. म्हणजे साफ करायची गरज नसते. फक्त बघावं लागतं चिखळ वगैरे भरलेला असतो की नाही आणि बरोबर निवडूनच नाकवा सीफूडने आपल्याला हे तिसऱ्या पाठवल्यात म्हणून चिंता करायची सुद्धा गरज नाहीये. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. आधी आपण शिंपल्या उकडलेल्या नाही आहेत. म्हणून आत्ताच आपण जास्तीचं पाणी घालतोय. वाटणाचं मिक्सरच्या भांड्याला लागलेलं वाटण आहे ते आधी पाणी मी वापरलं. मग वरून पुन्हा 2 ग्लासभर पाणी घालते आहे. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि लो फ्लेमवर छानपैकी शिजवून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनिटानंतर आपल्या शिंपल्या म्हणजे तिसऱ्या तयार आहेत. गरमागरम भात किंवा भाकरीसोबत सर्व्ह करा. सिम्पली स्वादिष्टमध्ये भरपूर साऱ्या व्हेज आणि नॉन-व्हेज रेसिपीज आहेत. कुठलीही रेसिपी जर तुम्हाला हवी असेल, तर YouTubeवर फक्त टाईप करा त्या रेसिपीचं नाव आणि पुढे लिहा सिम्पली स्वादिष्ट. तर मंडळी आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल. नक्कीच मला कमेंट करून कळवा की कशी वाटली आणि हां, कुठलीही जर पुढे रेसिपीज तुम्हाला हवी असेल तुमच्या चॉईसची, तर नक्कीच मला कमेंट करून सुद्धा कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्ही वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.